श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मधुमेहाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी USVचा CSR उपक्रम बीट डायबिटीज या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मानसी मयूर गुजराथी, ज्या गुजराती हॉस्पिटल नाशिक रोड इथे कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डायबिटीज केअर सोपी करण्यासाठी नाविन्यपूर्ण थेरपीज किंवा तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावरती बहुमूल्य माहिती आणि मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत. डॉक्टर, खूप खूप स्वागत आजच्या कार्यक्रमात. नमस्कार, थँक्यू. डॉक्टर, जसं आता आपण बघतो आहोत की डायबिटीज हा एक अतिशय रोजच्या रोज वाढणारा एक नवीन प्रश्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मुळात डायबिटीज का होतो, कसा होतो हे खरं तर आत्तापर्यंत बऱ्याच माध्यमातून लोकांना कळलंय. पण त्याच अनुषंगाने मला पहिला प्रश्न असं विचारायचं ते म्हणजे की एखाद्याला काहीच लक्षणं नसतील तर मग त्या व्यक्तीला डायबिटीज नाही असं आपण गृहीत धरू शकतो का? नाही, असं नाही आहे. डायबिटीज हा 50% रुग्णांमध्ये काहीही लक्षण दाखवत नाही बरं. आणि त्यामुळे डायबिटीजला आपण सायलेंट किलर म्हणून एक नाव दिलेलं आहे. बिकॉज 50% लोकांमध्ये काहीही लक्षण दिसत नाही आणि अचानक डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स म्हणून हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी फेलियरने हे लोक आपल्याकडे येतात, जेव्हा खूप ऑलरेडी डॅमेज झालेला असतो आणि खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे असं नाही आहे की तुम्हाला काही सिम्पटम्स नाही तर तुम्ही चेक करायला नको. तुम्ही डेफिनेटली डायबिटीजसाठी दरवर्षी चेक करायला पाहिजे. अच्छा, बरं. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल ते म्हणजे डायबिटीज कंट्रोलमध्ये जर असेल किंवा रेग्युलर चेकअप वगैरे सगळं करून तर मग त्याच्याशी निगडीत असणाऱ्या गोळ्या वगैरे आपण कमी करू शकतो किंवा एकदम बंद होऊ शकतात असं काही असतं का? असं शक्य आहे, डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या स्टेजवर तुमची डायबिटीज डायग्नोज झाली आहे. जर तुम्ही प्री डायबिटिक स्टेजमध्ये डॉक्टरकडे आले, फॉर एक्झाम्पल तुम्ही रेग्युलर रुटीन चेकअप करताय आणि आपल्याला लक्षात आलं की तुम्हाला फक्त प्री डायबिटीज आहे, सो त्यावेळेस आपण टोटली रिव्हर्स करू शकतो ही डायबिटीज. बरं. सो त्याच्यामुळेच मी सांगितलं की प्रत्येक माणसाला ती चेक करणं महत्त्वाचं आहे. बिकॉज प्री डायबिटीजमध्ये अजिबात सिम्पटम्स नसतात, पण आपण लवकर कॅच केली तर ती पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकते. सो डेफिनेटली त्यावेळेला आपल्याला औषधांची गरज न पडता आपण बाकी काही चेंजेस करू शकतो ज्याच्याने ती डायबिटीज रिव्हर्स होऊन जाईल. डायबिटीज जरी असेल आणि सुरुवातीची स्टेज असेल तरी आपण सुरुवातीला थोडा मेडिसिनचा सपोर्ट घेऊन आणि त्यानंतर थोडे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून त्याही औषधं थांबवू शकतो. इन जनरल डायबिटीज खूप वर्षाची जर असेल आणि त्यात तुम्ही फक्त डाएट आणि एक्सरसाइजकडे लक्ष दिला तर 50% डायबिटीज तुमची कंट्रोल होईल आणि बाकी 50% थोडे औषधं लागू शकतात. अच्छा, बरं. अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आपण करतात आणि खरोखर प्री डायबेटिक अवस्थेत जर आपण असलो तर नक्कीच आपण पुन्हा एकदा नॉर्मल आयुष्य जगू शकतो असंच याच्यातनं आपण सांगत आहात. आता पुढे मला असं विचारायचं की समजा एखाद्याला इन्शुलिन सुरू आहे तर कायम इन्शुलिन घेणं गरजेचं असतं किंवा इन्शुलिन स्टॉप केल्यानंतर पुन्हा काही चेंजेस होऊ शकतात असं काही असतं का? सो इन्सुलिन हा टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज असं 2 प्रकारचे डायबिटीज असतात आणि एक असतं जेस्टेशनल म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज. सो ह्याच्यात जे टाईप 1 आहे आणि जेस्टेशनल डायबिटीज आहे ह्या दोघांमध्ये इन्सुलिनची आवश्यकता पडते. टाईप 1 इज टोटली इन्सुलिन डिपेंडंट, त्यामुळे त्यात इन्सुलिन कधीही बंद होणार नाही. जेस्टेशनलमध्ये जर डाएट एक्सरसाइजने नाही झाला कंट्रोल शुगर, जेस्टेशनल म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज, सो ह्यात जर नाही झालं तर परत इन्सुलिनची गरज पडू शकते. बिकॉज टॅबलेट्स हे आपण प्रेग्नन्सी अवस्थेत देऊ शकत नाही कारण की बाळाला ते हानिकारक ठरू शकतात. सो त्यावेळेस तात्पुरत्या 9 महिन्यापर्यंत आपल्याला इन्सुलिन लागू शकतो, त्यानंतर तो बंद होऊन जातो. ॲज फार एज टाईप 2 डायबिटीज जी आपण कॉमनली डायबिटीज बघतोय आपल्यामध्ये, टाईप 2 डायबिटीज असते ती, तर त्यात नॉर्मली इन्सुलिन लागत नाही. फक्त काय काय स्टेजेसला, जसं की खूप तुमची शुगर वाढली असेल किंवा तुमची काही सर्जरी प्लॅन्ड असेल किंवा तुम्हाला मध्ये काही आजार आला जे थोडं सिरियस आहे, फॉर एक्झाम्पल निमोनिया झाला, हार्ट अटॅक आला, तर अशा वेळेस आम्ही थोड्या वेळापुरता, थोडे दिवसापुरता इन्सुलिनवरती शिफ्ट करतो आणि त्यानंतर परत आपण टॅबलेट्सवर राहू शकतो. तर असं काही नाही आहे जी गैरसमज आहे लोकांमध्ये की एकदा इन्सुलिन सुरू झालं की ते थांबवू शकत नाही किंवा बंद करू शकत नाही, तर असं काही नाही आहे. इन्सुलिन पण बंद करता येतं आपल्याला. अच्छा, बरं. पुढचा प्रश्न मला आपल्याला असं विचारायचं आहे की एकंदर जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले की डायबिटीज हा सायलेंट किलर आहे किंवा डायबिटीज हा सुरू झाल्यानंतर त्याच्यातनं अनेक रोगनिर्मिती होऊ शकते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या औषधांनी म्हणा किंवा इतर काही कारणांनी किडनीवर परिणाम होणं किंवा प्रेशर येणं हृदयावरती असे काही प्रकार घडू शकतात का? हो. सो खूप लोकांना परत ही गैरसमज आहे की
डायबिटीसच्या गोळ्यांनी किडनी खराब होतात, हम्म. की जे खूप चुकीचं आहे. बिकॉज खूप वेळा काय होतं, आमच्याकडे लोक खूप उशिरा येतात. कधी कधी त्यांना असं वाटतं की आपली शुगर 200-250 आहे आणि आपल्याला काहीही त्रास होत नाही आहे, हम्म. तर आपण कशाला डॉक्टरकडे जावं किंवा कशाला गोळ्या खायचे. पण ह्या जे कंटिन्युअस तुमची शुगर जास्त असते त्याच्याने इंटरनल डॅमेज, जसं हा. मी सांगितलं, सायलेंट किलर. बिकॉज बरोबर. आपल्याला कळत नाही की आतून किडनी खराब होते, हृदय खराब होतंय, हम्म. आणि ते इंटरनल डॅमेज करून करून ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे येतात त्यावेळेस ऑलरेडी थोडी किडनी डॅमेज असते. बरोबर. अशा वेळेसही आत्ता जी नवीन औषधं आली आहेत हम्म. मार्केटमध्ये, आपल्याकडे इंडियामध्ये पण उपलब्ध आहेत, की ज्याच्याने आपण हे थोडं रिव्हर्स पण करू शकतो. आणि ज्यांना काही किडनी डॅमेज नाही आहे ते हम्म. होऊ नये म्हणूनही काही औषधं आहेत जे आम्ही पेशंट्सला देतो, बर. आणि ज्याच्याने त्यांना हृदयविकार किंवा किडनीची प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. अच्छा. पुढे मला डॉक्टर आपल्याला असं विचारायचं ते म्हणजे की खरं तर साखरेचं खाणार त्याला देव देणार असं आपण सहज म्हणत असतो, पण मुळात साखरच आता एक मोठा शत्रू झालेला आहे. Yes. आणि त्यातही बऱ्याचदा असं ऑब्झर्व करायला मिळतं की ज्यांना भरपूर खाण्याची आवड असते त्यांनाच नेमका डायबिटीस डिटेक्ट होत असतो. बरोबर. तर साखर खावं की गुळ खावं याच्यामध्येही बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. आपण काय सांगाल? सो साखर गुळ हे दोन्ही एकच पदार्थमधनं तयार होतात, त्यामुळे दोन्ही हानिकारक आहे. कुठल्याही डायबिटीसच्या पेशंटला साखर किंवा गुळ ही दोन्हीही चालत नाही. हम्म. पण त्याच्याऐवजी आपल्याकडे आता काही नॅचरल स्वीटनर्स उपलब्ध आहेत. हम्म. आधी जे जुने स्वीटनर्स होते ते थोडे आर्टिफिशियल स्वीटनर्स होते, ज्याच्याने ते थोडे कार्सिनोजेनिक होते, म्हणजे त्याच्याने कधी कधी कॅन्सरची शक्यता बरोबर. वाढायची. सो ते आपण सगळे आता सध्या यूज करत नाही आहे. पण नॅचरल स्वीटनर्स जसं की स्टिविया बेस, स्टिविया हा एक प्लांट आहे, त्याचे जे हे पानं असतात ते खूप गोड असतात, तर त्याच्यामधनं तयार केलेले काही पावडर असतात. हम्म. सो हे आर्टिफिशियल स्वीटनर्स आपण नक्की, जर खूप गोड खायची इच्छा झाली तर यूज करू शकतो. दुसरा ऑप्शन असं आहे की जर तुम्हाला खूपच असं वाटलं की काय बनवायचं आहे, तर तुम्ही इन्स्टेड ऑफ गुड साखर तुम्ही खजूरचा किंवा अंजीरचा वापर करू शकतात. हेही अच्छा. गोड असतात, पण त्याच्याने थोडी शक्यता कमी होते खूप शुगर शूट व्हायची. बर बर. सो हे वुड बी अन ऑप्शन जर तुम्हाला गोड खायचंच असेल तर. बर बर बर. Yes. आता जसं तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञान खूप वाढलेलं आहे, मेडिसिनमध्ये पण चेंजेस आलेले आहे. Yes. तर नव्या मेथड्स किंवा नव्या उपचार पद्धती आता काय आहेत? नव्या उपचार पद्धतींमध्ये खूप काय नवीन आलं आहे. एक तर जे आहे मेन तो टेलिकम्युनिकेशन. आता आपण फोनद्वारे, व्हिडिओ कन्सल्टिंगद्वारे खूप लोकांना कन्सल्टेशन देऊ शकतो, बिकॉज हे ऑफिशियली आता गव्हर्नमेंटनी पण मान्य केलं आहे आफ्टर कोविड. बर. त्यानंतर खूप काही फोन ॲप्स उपलब्ध आहे आपल्याकडे. आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, अँड्रॉइड फोन्स आहेत, आणि त्यात खूप काही ॲप्स आहेत जे तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देऊ शकतात किंवा तुम्हाला मदत करू शकतात डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्याचं. जसं की डाएटसाठी ॲप्स आहेत, एक्सरसाइज किंवा गोळ्या औषधचं रिमाइंडर देण्यासाठी हो. ॲप्स आहेत. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित किती प्रत्येक तुम्ही जे काही खाते त्याच्यात किती कॅलरीज आहेत त्याचं इन्फॉर्मेशन भेटू शकतो. सो असे बऱ्यापैकी खूप ॲप्स आहेत. त्यानंतर अजून एक जे खूप चांगलं एक आला आहे तो आहे CGM, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणून. एक छोटासा ₹1 कॉईनसारखं छोटा डिव्हाइस हो आहे हो. जे आपण आपल्या हातावर लावू शकतो, आणि ह्याच्यावरती दर 15 मिनिटाची शुगर 14 डेजपर्यंत, 14 दिवसापर्यंत रेकॉर्ड होऊ शकते. अच्छा. तर हे स्पेशली टाईप 1 डायबिटीज जे लहान मुलांना होते किंवा जेस्टेशनल डायबिटीज, प्रेग्नन्सीमध्ये होणार डायबिटीज, ज्याच्यात आपल्याला शुगर खूप स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवावी लागते, बर. सो दॅट होणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ नये. सो अशा लोकांमध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो. बर. डिव्हाइस लावून मग त्यानंतर एक त्याच्यासोबत एक छोटंसं मशीन येतं, ते फक्त टच केलं त्या डिव्हाइसला की आपल्याला शुगरची रिडिंग दिसते. अच्छा. बर. सो इतकं ॲडव्हान्स्ड आहे ती टेक्नॉलॉजी. त्याचसोबत हे लहान मुलांमध्ये जे डायबिटीज होतो त्याच्यात इन्सुलिन द्यावं लागतं आणि दिवसातनं 4-5 वेळा टोचावं लागतं. सो त्यांच्यासाठी इन्सुलिन पंप म्हणून हे नवीन एक आलेलं आहे, बर. जे की छोटंसं डिव्हाइस आहे. ते कमरेवर, पोटावर आपण लावून देतो आणि त्याच्याने कंटिन्युअस इन्सुलिन बॉडीमध्ये अकॉर्डिंग टू शुगर्स आपोआप रिलीज होत असतो. बर. आणि जेव्हा शुगर लो होते तर ते थांबून पण जातो ऑटोमॅटिक. सो त्याच्यात बऱ्यापैकी काही सेन्सर्स असतात जे शुगर्स बघून बघून इन्सुलिन सोडतात शरीरात. सो तो एक आहे. तो ऑफकोर्स थोडा कॉस्टली आहे, बट आता हळूहळू इंडियामध्येही अवेलेबल झालं आहे आणि खूप लवकर ते आपल्याला सगळ्यांना यूज करायला भेटेल. त्यानंतर स्मार्ट वॉचेस खूप काही उपलब्ध आहेत ज्याच्यात शुगर्स, BP, ECG सगळंच रेकॉर्ड होतो. हो. औषधबद्दल सांगायचं म्हटलं तर हे जे मी सांगितलं आता की 2 नवीन औषधं जे आता इंडियामध्येही उपलब्ध आहेत, त्यातलं एक
SGLT2 इनहिबिटर्स म्हणून एक औषधचा प्रकार आहे बरं. जे आपल्याला किडनी व हृदयाला प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि दुसरा एक GLP-1 म्हणून आहे. हा खूप चांगला औषध आहे. ह्याचे फायदे असे की शुगरसोबत तो आपल्या हृदयाला वाचवतो. आणि तिसरं म्हणजे तो काय असे लोक ज्यांचे वजन खूप प्रयत्न करूनही कमी होत नाही आहे, बरं. सो त्यांना दिल्यावर त्यांचे वजनही खूप चांगल्या प्रकारे 8 ते 10 किलो वजन एवढं आपण कमी करू शकतो बरं, त्या बरं. औषधांनी. ते ओरल फॉर्ममध्ये म्हणजे टॅबलेट फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. प्लस इंजेक्शन. आता इंजेक्शनचा फायदा कसं की डेली इंजेक्शन पण उपलब्ध आहेत आणि आठवड्यातून एक फक्त इंजेक्शन घ्यायचा हाही उपलब्ध आहे. बरं. सो तो डायबिटीज पण कंट्रोलमध्ये ठेवेल, हार्ट कॉम्प्लिकेशन्सपासूनही वाचवेल आपल्याला आणि वजनही कंट्रोलमध्ये आणेल. सो हे सगळ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे आता उपलब्ध झाल्या आहेत. नक्कीच. खूप छान आणि सविस्तर पद्धतीनं आपण जे काही मॉडर्न उपचार आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोललात. एक कुतूहल म्हणून प्रश्न मला आपल्याला विचारायला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो किंवा बऱ्याचदा लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीज होतो, त्यांना इन्शुलिन द्यावं लागतं. पण हे लहान मुलांना होणारा डायबिटीज हा रिव्हर्स होतो की नाही किंवा काय पद्धत आहे त्याची? सो अनफॉर्च्युनेटली लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीज हा टाईप 1 डायबिटीज असतो. टाईप 1 आणि टाईप 2मध्ये फरक असं आहे की टाईप 1मध्ये जे लहान मुलांमध्ये होतो त्याच्यात जे इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी असतात, बीटा सेल्स म्हणतो आम्ही, ते स्वादुपिंडात असतात. ते छोट्या पेशी ते पूर्णपणे डॅमेज होऊन जातात. बरं. आता ते कशामुळे डॅमेज होतात हे एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही आहे, पण एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, काही फॅमिली हिस्ट्री असेल, अशा पद्धतीने ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झाल्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होऊ शकत नाही. बरं. सो त्यामुळे इन्सुलिन जर तयार होत नसेल, कारण शरीरात शुगर कमी करणारा एकमेव हॉर्मोन आहे इन्सुलिन, हो. वेरॅज वाढवणारे खूप हॉर्मोन्स आहेत. सो त्यामुळे जर इन्सुलिन नसेल तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा दुसरा काहीही मार्ग नाही आहे. त्यामुळे टाईप 1 डायबिटीजमध्ये फक्त आणि फक्त इन्सुलिन यूज करावंच लागेल. त्याला दुसरं काहीही ऑप्शन नाही आहे अनफॉर्च्युनेटली. नक्की, नक्की. पण खूप लोक असे प्रयत्न करतात, बाकीचे औषध उपचार करतात लहान मुलांमध्ये की दुसरं काही होईल, पण खरंच ह्याच्यावर दुसरं काहीही उपचार नाही आहे. आणि आम्हालाही खूप वाईट वाटतं की इतके लहान मुलांना सारखं टोचायचं, इन्सुलिन द्यायचं, पण त्याला काहीही ऑप्शन नाही आहे. बरं, बरं, बरं. नक्कीच मला वाटतं याच्यामुळे बरेच जण आपल्या मुलांची काळजी आतापासूनच घ्यायला सुरुवात करतील. ज्यांच्याकडे हिस्ट्री आहे त्यांनी तर ती घेतलीच पाहिजे. शेवटचा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे श्रोत्यांना आता आपण याच्याबद्दल नेमकं काय अजून जागरूक कराल? सो सगळ्यात आधी मी म्हणेल की प्री डायबिटीज ही कंडिशन जर तुम्ही डायग्नोज करू शकाल लवकरात लवकर तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, कारण की डायबिटीज आपण पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो ह्याच्यात. बरं. सो प्रत्येक वर्षाला मी तर म्हणेल, आता आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की व्यायाम जास्त होत नाही. ऑल्दो आपण काम खूप करतो, पण तो एक्झर्शन असतो, एक्सरसाइज नाही. बरोबर. वजनचं बिकॉज आपलं लाईफस्टाईल असं आहे तर खूप लोकांचं वजन खूप जास्त असतात. बरोबर. सो हे सगळं बघून असं वाटतंय मला, कारण की माझ्याकडे इतके यंग पेशंट्स आता यायला लागले डायबिटीज, ब्लड प्रेशर घेऊन, की मला वाटतंय 18 वर्षापासूनच सुरुवात केली पाहिजे. HbA1c म्हणून एक सिम्पल टेस्ट असते रक्ताची, कुठल्याही सॅम्पलवर करू शकतो, फास्टिंग राहायची गरज नाही आहे आणि ह्याच्यावर आपण प्री डायबिटीज डिटेक्ट करू शकतो. सो 18 वर्षापासून दर 3 वर्षाला सुरुवातीला, स्पेशली जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर, ओबेसिटी असेल, लाईफस्टाईल तुमची चांगली नसेल तर 18 वर्षापासून 3 वर्षातून एकदा HbA1c चेक करा आणि त्यानंतर आफ्टर 30 असतं एव्हरी इयर चेक करा मी म्हणेल. सो प्री डायबिटीज कारण आपण कॅच केली तर आपण डेफिनेटली रिव्हर्स करू शकतो. पण ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली ज्यांना डायबिटीज झालं असेल तर त्यांनी 3 गोष्टी A-B-C असं लक्षात ठेवायचे. A म्हणजे HbA1c, B म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर आणि C म्हणजे कोलेस्ट्रॉल. ह्या 3 गोष्टी दर 6 महिन्याला तुम्ही चेक करत राहायचं. सो आपल्याला असं समजतं की आपली डायबिटीज चांगली कंट्रोलमध्ये आहे. HbA1cचं टार्गेट 7 पर्यंत, 7च्या खाली पाहिजे. ह्याचा अर्थ असं की आपल्याला डायबिटीजमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. कोलेस्ट्रॉल आणि BP पण बघत राहायचं. त्यासोबत डाएट आणि एक्सरसाइज ह्याचा मी खूप तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की डाएट एक्सरसाइजने तुमची 50% शुगर कव्हर होऊ शकते. त्यामुळे एक्सरसाइज म्हणजे सिम्पल वॉकिंग फॉर 30 मिनिट्स ॲटलिस्ट 5 days a week, म्हणजे 150 मिनिटं जरी तुम्ही व्यायाम केला आठवड्यातून आणि त्यासोबत डाएट फॉलो केलं तर त्यानेही तुमची 50% डायबिटीज कंट्रोलमध्ये राहील. गोळ्या औषध कमीत कमी लागतील, इन्सुलिनवर जाण्याची शक्यता खूप कमी होऊन जाईल. सो हे सगळं मी तुम्हाला सांगू इच्छिते. नक्की, नक्की.
खूप छान आणि सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं आपण एकंदरच लहानांपासून मोठ्यांमध्ये जो डायबिटीज आजकाल बघायला मिळतोय त्याच्याबद्दल अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आणि खरोखर अतिशय कळकळीनं आपण विनंती केली की प्रत्येकाला जर हेल्दी लाईफस्टाईल हवी असेल तर अगदी छोट्या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत, Yes. त्या जरूर आपण पाळाव्यात आणि एकंदर स्वतःबरोबरच कुटुंबाला सुद्धा सुरक्षित करावं. हो. डॉक्टर गुजराथी आज आपण इथं आलात आणि इतकी छान सविस्तर माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याच्याबद्दल रेडिओ विश्वासच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम, मला ही संधी दिल्याबाबत आणि लोकांकडे काहीतरी आमच्याकडनं चांगली माहिती जाईल ह्याच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.